गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पार्ट फर्स्टचा आपला जो टॉपिक सुरू होता अँगल अँड इट्स मेजरमेंट तो लास्ट लेक्चरला संपलेला आहे बघा. 2च एक्झरसाईजचा टॉपिक होता. काय फाइंड केला आपण त्याच्यामध्ये? लेंथ ऑफ आर्क फाइंड केली, एरिया ऑफ सेक्टर फाइंड केला. परत पहिल्या एक्झरसाईजमध्ये काय फाइंड केलं बघा, आपण अँगल्स बघितले डिग्री मेजरमध्ये, रॅडियन मेजरमध्ये. मग ते ट्रायंगलचे अँगल फाइंड केले. ते सगळं आपण त्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. मग अँगल काउंट करण्याची 2 युनिट आपल्याला माहिती झाले. एक कोणतं डिग्री आणि दुसरं कोणतं आहे रॅडियन मेजर. अशी 2 युनिट आपल्याला माहिती झालेले आहेत अँगल काउंट करण्याचे. मग आता पुढं आपल्याला पुढचा सेकंड टॉपिक सुरू करायचा आहे. पार्ट फर्स्टचाच मी दुसरा टॉपिक जो आहे ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट म्हणून आहे, तो टॉपिक मी सुरू करते. आता ट्रिग्नॉमेट्री म्हणजेच काय, तर सगळ्यांना माहिती आहे 10th की ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण काय बघितलेलं आहे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कसेक हे फंक्शन्स आहेत, बरोबर आहे का? 6 फंक्शन्स जे आहेत ते ट्रिग्नॉमेट्री फंक्शन ते 6 फंक्शन्स आपण याच्यामध्ये बघतोय. मग आता याच्यामध्ये अजून आपल्याला काय बघायचं आहे बघा. पुढे आता हे बेसिक सगळं सांगितलेलं आहे बघा. इथं बघा, लक्ष येते का सगळ्यांच्या काय दिलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलात लेट्स रिकॉल म्हणून दिलेलं आहे. हे आता सगळ्यांना माहिती आहे का बघा. साइन थिटा इज इक्वल टू काय म्हणतो आपण, अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं, ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. आणि टॅन थिटा काय असतो, अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट. हे सगळ्यांना माहिती आहे, साइन, कॉस आणि टॅन. मग परत अजून ही रिलेशन्स आहेत, इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स. म्हणजे ते 6 जे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स आहेत ते 6 फंक्शनमध्ये हे रिलेशन आहेत बघा. की कोसेक थिटा इज इक्वल टू आपण 1/sin थिटा लिहू शकतो, किंवा साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक असं पण आपण लिहू शकतो बरं का. म्हणजे साइन इकडे येईल आणि कोसेक इथे डिनॉमिनेटरला जाईल. तसं सेक थिटा इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, 1/कॉस थिटा आपण लिहू शकतो, किंवा कॉस थिटा इज इक्वल टू काय लिहिता येतं आपल्याला, 1/सेक थिटा लिहिता येतो. आणि राहिलं कोणतं लास्ट बघा, कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू काय असतो, 1/टॅन असते, किंवा टॅन थिटा इज इक्वल टू आपण काय लिहू शकतोय, 1/कॉट थिटा असं लिहू शकतो. मग हे 6 ट्रिग्नॉमेट्री फंक्शन जे आहेत हे त्यांचे इंटर रिलेशन्स आहेत. पाहिजे तर हे अजून कसे लक्षात ठेवायचे मी सांगते तुम्हाला बघा. त्यांचे जे रिलेशन्स आहेत, काही वेळेला रिलेशन पण चुकतात कन्फ्यूज होऊन. टॉपिक कोणता म्हटलं मी, ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट. 2 आहे ट्रिग्नॉमेट्रीचे टॉपिक, त्यातला आपण फर्स्ट घेते. तिसरा टॉपिक जो आहे तो सेकंड आहे. म्हणजे ट्रिग्नॉमेट्री सेकंड आणि ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट असे 2 टॉपिक आहेत. पार्ट फर्स्टचाच हा टॉपिक आहे बरं का. आता 6 फंक्शन्स आहेत, बरोबर आहे का. साइन, कॉस, टॅन, नेक्स्ट कोणतं असतं, कॉट, सेक आणि कोसेक, बरोबर आहे. हे 6 ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स आहेत. मग यांचे इंटर रिलेशन कसे लक्षात ठेवायचे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक आहे. पहिला आणि शेवटचा या दोन्हीमध्ये रिलेशन असतं. 1/साइन इज इक्वल टू कोसेक लिहिता येतं, किंवा 1/कोसेक इज इक्वल टू आपण साइन लिहू शकतो. नेक्स्ट काय येणार, दुसरे 2 कॉस आणि सेक या दोन्हीमध्ये रिलेशन असतं. 1/कॉस इज इक्वल टू सेक लिहिता येतो, किंवा 1/सेक इज इक्वल टू कॉस लिहिता येतो. आणि लास्ट कोणतं येणार, टॅन आणि कॉट. 1/टॅन इज इक्वल टू कॉट आणि 1/कॉट इज इक्वल टू टॅन असंही आपण लिहू शकतो. हे बेसिक याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, फक्त हे लक्षात राहावं म्हणून मी सांगितलं आहे बघा तुम्हाला. आता पुढं आपल्याला काय बघायचं आहे बघा, याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ एनी अँगल म्हटलेलं आहे. म्हणजे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ सर्कलचा यूज करून आपण ते एक्सप्लेन करणार आहे. आतापर्यंत मी ट्रायंगलचा यूज करून केलेलं होतं बघा. म्हणजे सर्कलमध्ये पण लागतोच ट्रायंगल, पण आपल्याला सर्कल घ्यावं लागतं. आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सर्कलचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल म्हणजे काही कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत बरं का. मग इथं काय सांगितलं आहे बघा, की अँगल जो आहे त्याची ही अपोजिट साईड झाली, ही ॲडजेसंट साईड आहे, इकडं हायपोटेनियस आहे, बरोबर आहे. मग इथं आपण सर्कल जर घेतलं तर सर्कलमध्ये पण काय येणार आहे, OB रे घेतला आपण, तिथे P पॉईंट असेल. P पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय असतील, x, y असेल. मग OM B पासून आपण x ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर टाकली, BM परपॅन्डिक्युलर टू OA म्हटलेलं आहे, लक्षात येते. मग याच्यामध्ये काय होतं, की इथं मग राईट अँगल ट्रायंगल तयार होते, जसा हा आहे तोच. लक्षात येते का, हा इथं जो आहे तो सेम तसाच अँगल इथे तयार झालेला आहे.
मग ही एक्स ॲक्सिसचं हे ओ एम डिस्टन्स म्हणजे एक्स येणार, पी एम डिस्टन्स म्हणजे काय येणार, वाय येणार. आणि हायपोटेनियस जो आहे ती म्हणजेच काय आहे, त्या सर्कलची रेडियस आहे. मग याच्यावरून आपण ती रिलेशन्स बघितलेले आहेत बघा. आता हे माहिती आहे तुम्हाला की कॉस थिटा इज इक्वल टू काय लिहिता येतं, ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस लिहिता येतं. साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस लिहिता येतं. म्हणजे बी सी डिवायडेड बाय ए सी आलं, इथे ए बी डिवायडेड बाय ए सी. म्हणजेच याच्यावरून आपण हे बघितलेलं आहे बघा, तुम्ही 10th झालेलं आहे की कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर लिहिता येतं आणि साईन थिटा इज इक्वल टू काय लिहिता येतं, वाय अपॉन आर लिहिता येतं. मग याच्यावरून आपल्याला काय मिळतं की आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आपण लिहू शकतो. आणि आर इज इक्वल टू काय लिहिता येतं मग, रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे झालेलं आहे बघा 11th ऑलरेडी, सॉरी 10th झालेलं आहे की साईन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन आर असतं आणि कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर असतं. दोनही ठिकाणी आर म्हणजे काय आहे, रेडियस आहे, आणि एक्स म्हणजे काय असणार आहे, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट आहे. कशाचे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट, हे तर पी पॉईंटचे असतात, इथे दिले बघा एक्स अपॉन आर. मग एक्स काय आहे, एक्स कॉर्डिनेट ऑफ पी म्हटलेलं आहे आणि डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ओरिजिन. आणि इथे काय दिले बघा, वाय कॉर्डिनेट ऑफ पी, डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम ओरिजिन म्हटलेलं आहे. मग याच्यावरून आपल्याला आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं लिहिता येतं. हे आपल्याला कधीतरी यूज होणार आहे बरं का, म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि याच्यावरून आपण आर इज इक्वल टू काय घेऊ शकतो की रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येतं. हां, मग आता आपल्याला हे सगळं बेसिक आहे बरं का, जे तुम्ही 10th बघितलेलं आहे. मग आता मेन टॉपिक जो आपल्याला सुरू करायचा आहे त्याच्यामध्ये पुढं काय सांगितलेलं आहे बघा, तो टॉपिक आता मी इथे सुरू करणार आहे. म्हणजे मेन पॉईंट जो आहे जे आपल्याला 11th आहे ते आता इथे आहे बघा, की सायन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट. म्हणजे काय येणार, साईन कॉस टॅन ही जी फंक्शन्स आहेत यांना साईन असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे त्यांच्या जर व्हॅल्यूचा जर तुम्ही टेबल बघितलात, साईन 0 असेल, 30, 45, 60 डिग्री, 90 डिग्रीपर्यंत तुम्हाला माहिती आहे, ते आतापर्यंत तुम्ही 90 डिग्रीपर्यंत स्टडी केलेलं आहे बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं की ऑल व्हॅल्यूज तिथं पॉझिटिव्ह होत्या बघा. म्हणजे 90पर्यंतच्या ज्या व्हॅल्यू आहेत कुठल्याही फंक्शनच्या जर तुम्ही ऑब्झर्व केला तर सगळ्या फंक्शनच्या व्हॅल्यूज तिथे काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. हां, तर ते कशा पॉझिटिव्ह आल्या, तर ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतात ना त्या. आता ही जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे किती क्वाड्रंट झाले बघा. हा कोणता क्वाड्रंट आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. म्हणजे अँगल इथे किती असतं, 0 to 90 डिग्री असते. इथंपर्यंत अँगलला किती येतो, तो 180 डिग्री, इथे आला 270. आणि कम्प्लीट रोटेशन कधी होतं, जेव्हा अँगल किती मिळतो इथं, एक कम्प्लीट रोटेशनला अँगल किती मिळतो, 360 डिग्री मिळते बरोबर आहे. मग आता तुम्ही जे अगोदर ट्रिग्नॉमेट्री फंक्शन त्याच्या व्हॅल्यूज बघितल्यात त्या कुठंपर्यंत बघितल्या, तर 30, 45, 60 आणि 90 बरोबर आहे. फक्त 90पर्यंत बघितल्यात. मग आता जे आपल्याला व्हॅल्यू बघायचे आहेत ते 90पासून पुढं जायचं आहे. त्यामुळे सर्कल काढून आपण तिथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घेतला आहे. मग इथं 90 आहे ना, 90 पुढं 180, 270, 360 डिग्री, या सगळ्याच्या ट्रिग्नॉमेट्रीचा व्हॅल्यूचा टेबल आपल्याला बघायचं आहे. मग ते बघण्यासाठी त्या अगोदर आपल्याला त्यांचे साईन, ट्रिग्नॉमेट्री फंक्शनमध्ये कुठल्या फंक्शनला पॉझिटिव्ह साईन कधी असतं, निगेटिव्ह साईन कधी असतं, आता ती व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं. म्हणजे काय, तर फ्रॉम 0 to 90 असेल तर इथं काय असतं की फर्स्ट क्वाड्रंटला ऑल व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ट्रिग्नॉमेट्री फंक्शनच्या कुठल्याही अँगलची व्हॅल्यू जर बघितलीत 0 ते 90 डिग्रीपर्यंतची, तर ती व्हॅल्यू काय असते बघा, पॉझिटिव्ह असते. तसं सेकंड क्वाड्रंटला जर गेलो आपण, तर सेकंड क्वाड्रंटला काय असतं बघा, सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह दोन फंक्शन निगेटिव्ह असतात. म्हणजे कोण असणार आहे, साईन आणि सेकंड क्वाड्रंटला बघा इथे दिलेलं आहे साईन आणि कॉस टॅन आर निगेटिव्ह सांगितलेलं आहे. आणि थीटा इन सेकंड क्वाड्रंट, थीटा जेव्हा सेकंड क्वाड्रंटला असेल तेव्हा टोटल 6 फंक्शनपैकी 2 व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात आणि राहिलेले 4 व्हॅल्यू काय असतात, निगेटिव्ह असतात. बघा इथे सांगितलेलं आहे
साइन थिटा फक्त काय असतो, पॉझिटिव्ह असतो आणि कॉस आणि टॅन काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. मग साइन पॉझिटिव्ह आला म्हणजे साइन इंटर रिलेशन कशाबरोबर, 1/sin इज इक्वल टू काय म्हणतो आपण, कोसेक म्हणतोय. म्हणजे साइन आणि कोसेक हे काय असतील, पॉझिटिव्ह असतील आणि बाकीचे 4 फंक्शन काय असतात, निगेटिव्ह असतात. हां, आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये मी काय सांगितलं, की पहिल्या क्वाड्रंटमध्ये इथे दिले बघा, ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ थीटा आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. लक्षात येते, ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ थीटा आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे 0 to 90 डिग्रीची कुठलीही व्हॅल्यू जर आपण घेतली तर तिथं 6 फंक्शनच्या व्हॅल्यू काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. तसं आपण जेव्हा 90 to 180ला जाणार, म्हणजे 90 डिग्री अँगलपासून 180 पर्यंत जेव्हा जाणार, तेव्हा काय होईल, की साइन आणि कोसेक फक्त काय असेल, पॉझिटिव्ह असेल आणि बाकी 4 जे फंक्शन आहेत ते काय असतील, निगेटिव्ह असतील. हां, आणि आता थर्ड क्वाड्रंटला आपल्याला जायचं आहे. थर्ड क्वाड्रंटला अँगल किती होईल, 180 डिग्री ते 270 डिग्री असेल. हां, म्हणजे थर्ड क्वाड्रंट तो इथे दिला आहे बघा. थर्ड क्वाड्रंटला काय असतं बघा, टॅन पॉझिटिव्ह असतो. हां, टॅन पॉझिटिव्ह असेल आणि साइन आणि कॉस काय असेल, निगेटिव्ह असेल. मग टॅन पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्याबरोबरचं अजून एक फंक्शन कोणतं आहे, पॉझिटिव्ह येणार आहे, रिलेशन असतं ते कॉट येणार. म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असेल आणि बाकीचे 4 फंक्शन काय असतील, निगेटिव्ह असेल. हा कोणता क्वाड्रंट झाला, थर्ड क्वाड्रंट झाला. आणि लास्ट जो क्वाड्रंट येणार आहे, फोर्थ क्वाड्रंट, त्याच्यामध्ये काय असेल बघा, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो, पॉझिटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंटला कॉस असेल, थर्ड क्वाड्रंटला टॅन असेल, सेकंडला साइन असतो, फोर्थ क्वाड्रंटला कॉस थिटा पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे कॉस बरोबर सेक थिटा पण पॉझिटिव्ह असणार. हे फंक्शन्स काय असतील, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असेल आणि बाकीचे 4 फंक्शन काय असतील, निगेटिव्ह असतील. हां, मग आता हे कशावरून आलं, की हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. हां, तर ते क्वाड्रंटमध्ये आपण पी पॉईंट घेतोय ना. आता इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय का बघा, ज्या क्वाड्रंटमध्ये जायचं आहे त्या क्वाड्रंटमध्ये पी पॉईंट दिसतोय. आणि पीचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, एक्स आणि वाय असणार आहेत, बरोबर आहे का. मग ते एक्स आणि वाय जो आहे तो एक्स कोऑर्डिनेट इथं काय असतो बघा, एक्स कोऑर्डिनेट इथं काय असतो, थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, बरोबर आहे. आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे बघा, बोथ काय आहेत, निगेटिव्ह आहेत, बरोबर आहे. एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट बोथ क्वाड्रंट म्हणजे एक्स आणि वाय दोनही व्हॅल्यू इथं काय असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत. त्यामुळं टॅन जर बघितलं आपण तर टॅन इज इक्वल टू आपल्याला रिलेशन माहिती आहे का, साइन अपॉन कॉस लिहितो आपण. म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू साईनची व्हॅल्यू आणि कॉसची व्हॅल्यू लिहायची असते. ते टॅन थिटा काय होणार आहे, दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आल्यामुळं टॅन थिटा काय मिळेल, पॉझिटिव्ह मिळेल. हां, तसं इथं जर बघितलं आपण फोर्थ क्वाड्रंटला जर गेलो तर पॉईंट कुठं गेला बघा, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. इथं कोण पॉझिटिव्ह असतं, कोण निगेटिव्ह असतं, तर एक्स काय असतो इथं, निगेटिव्ह असतो, सॉरी पॉझिटिव्ह असतो आणि वाय काय असतो, निगेटिव्ह असते, बरोबर आहे. मग एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. मग एक्स पॉझिटिव्ह आला म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते, एक्स, बरोबर आहे का. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. मग तो एक्स काय आहे, पॉझिटिव्ह आणि वाय काय आहे, निगेटिव्ह. त्यामुळं कॉस थिटा फक्त काय येणार, पॉझिटिव्ह आणि साइन आणि टॅन थिटा निगेटिव्ह येईल. हां, हे ते लक्षात. त्यामुळे त्यांचे जे रिलेशन असणारे फंक्शन्स आहेत बाकीचे, म्हणजे साइन कॉस टॅन सोडून बाकीचे कॉट सेक कोसेक, त्याच्यामध्ये पण कॉस थिटा इथं पॉझिटिव्ह आहे तर सेक थिटा पण काय येणार, पॉझिटिव्ह. येते लक्षात, बाकीचे 4 फंक्शन निगेटिव्ह येतील. हां, आता हे मी जरा डायग्राममध्ये दाखवते तुम्हाला, बघा लक्षात येते का. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस, हा एक्स डॅश, हा वाय डॅश, बरोबर आहे का. इथं कोणता क्वाड्रंट आला, फर्स्ट क्वाड्रंट. हा सेकंड क्वाड्रंट, हा असेल थर्ड क्वाड्रंट आणि हा काय आहे, फोर्थ क्वाड्रंट. आता क्वाड्रंट तरी सगळ्यांच्या लक्षात आहेत का बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. मग इथं फर्स्ट क्वाड्रंटला काय असतं, की ऑल व्हॅल्यू काय असतात, पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंटला ऑल व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये काय होतं, साइन पॉझिटिव्ह असते, साइन आणि
त्याच्याबरोबर कोण येणार, कोसेक, कोसेक थिटा. साइन थिटा आणि कोसेक थिटा काय असतात, पॉझिटिव्ह असतात. बाकीचे राहिलेले 4 मात्र निगेटिव्ह येणार. इथं साइन नंतर लगेच कॉस येत नाही, इथं टॅन येतो पॉझिटिव्ह. इथं काय येतं बघा, टॅन थिटा आणि कॉट थिटा ही फंक्शन जी आहेत ही काय येतात, पॉझिटिव्ह येतात. टॅन आणि कॉट थिटा पॉझिटिव्ह येईल बघा. इथे साइन पॉझिटिव्ह असतो, इथं टॅन पॉझिटिव्ह असतो आणि इथं राहिलं काय फक्त आता कॉस. कॉस आणि सेक थिटा हे काय असतात, पॉझिटिव्ह असतात. हे 4 क्वाड्रंटच्या 4 व्हॅल्यूज आहेत, लक्षात येते सगळ्यांच्या. आता हे मी टेबलमध्ये दाखवले तुम्हाला, पाहिजे तर आपण टेबल तयार करायचा. किती क्वाड्रंट आहेत, 4 क्वाड्रंट आहेत आणि फंक्शन किती आहेत, 3 फंक्शन किंवा सगळे लिहिला तरी चालतंय. ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स इथे घेऊया आपण या कॉलमला आणि इकडे काय येतील, क्वाड्रंट येतील. इथं फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. हां, मग याच्यामध्ये काय येणार आहे बघा आता, फंक्शन्स येतील साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. हां, हे फंक्शन्स घेतले मी. आता इथं काय होणार, फर्स्ट क्वाड्रंट जर तुम्ही बघितलात तर हे जे फंक्शन्स आहेत तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स काय असतात, पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे इथं पॉझिटिव्ह येईल, इथं पण पॉझिटिव्ह येईल, इथं पण पॉझिटिव्ह येईल. सेकंड क्वाड्रंटला जर तुम्ही गेलात तर काय असतं बघा, साइन पॉझिटिव्ह असतो आणि बाकीचे निगेटिव्ह असतात. त्यामुळे साइन पॉझिटिव्ह आला, बाकीचे निगेटिव्ह आले. थर्ड क्वाड्रंटला जर तुम्ही गेलात तर काय होणार आहे, साइन नंतर कॉस नाही आहे, टॅन पॉझिटिव्ह असतो. हां, टॅन पॉझिटिव्ह आहे आणि साइन आणि कॉस काय आला, निगेटिव्ह आला. हां, आणि आता राहिला फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटला काय येणार आहे, कॉस पॉझिटिव्ह असतो आणि हे दोन काय असतात, निगेटिव्ह असतात. बघा लक्षात येते का, इथं सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह, थर्डमध्ये टॅन पॉझिटिव्ह आणि फोर्थमध्ये सेक पॉझिटिव्ह आला. लक्षात येते, हे असे पॉझिटिव्हचे फंक्शन्स मी सांगितले आणि बाकीचे सगळे निगेटिव्ह असतात. आता याच्यावरूनच मी पुढचे 3 फंक्शन पण लिहू शकते. ते काय आहेत की कॉट, सेक आणि कोसेक. कॉट, सेक आणि कोसेक. आता हे फंक्शन्स बघा, फर्स्टला काय ऑल पॉझिटिव्ह आहे त्यामुळे इथं काय प्रॉब्लेम येणार आहे का, हे ऑल फंक्शन्स काय आले, पॉझिटिव्ह आले. सेकंडमध्ये पॉझिटिव्ह पहिला कोण आहे बघायचं, सेकंडमध्ये कोण पॉझिटिव्ह असतोय, साइन पॉझिटिव्ह आहे त्यामुळे साइनचं रिलेशन कोणत्या फंक्शन बरोबर असतं, कोसेक. त्यामुळं कोसेक पण काय येणार, पॉझिटिव्ह येणार आणि हे दोन काय आले मग, निगेटिव्ह आले. लक्षात येते. नेक्स्ट आता थर्ड क्वाड्रंटला जर बघितलं तर टॅन पॉझिटिव्ह असते, मग टॅनचं रिलेशन कशाबरोबर असतं, कॉट बरोबर. त्यामुळं कॉट पण काय येणार, पॉझिटिव्ह येणार आणि राहिलेले काय येणार, निगेटिव्ह. आणि लास्ट जर बघितलं तुम्ही तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. कॉसचं रिलेशन सेक बरोबर असल्यामुळे सेक पण पॉझिटिव्ह येणार आणि हे काय येणार, कॉट आणि कोसेक निगेटिव्ह. येते लक्षात. हे 6 फंक्शनचे प्रत्येक क्वाड्रंटमधले काय आहेत, साइन आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे. हा टेबल सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे बघा. याचा यूज आपल्याला एक्झाम्पलसाठी पण करायचा आहे आणि नंतर बराच यूज आहे याचा, की क्वाड्रंटवरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरवत होते. पुढचे टेबल जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांना समजलंय का बघा, हे लागणार आहे आपल्याला. क्वाड्रंटवरून आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन ठरवतोय ते. पुढचा पॉईंट बघायचा आहे बघा आपल्याला, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल. हां, म्हणजे अँगलच्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत अगोदर, तुम्हाला ज्या माहिती आहेत त्या 0 to 90 डिग्रीचे आहेत, बरोबर आहे का. मग ते जे अँगल्स आहेत त्याच्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज कशा आल्या ते आपण इथं बघणार आहे. हां, मग हे आता तुम्हाला माहिती आहे की अँगल ऑफ मेजर 0, म्हणजे साइन 0ची व्हॅल्यू 0 असते, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते, टॅन 0ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. म्हणजे पुढच्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला या माहिती आहेत, तरी पण आपण त्या कशा आल्या ते बघणार आहे बघा, युनिट सर्कलचा यूज करून. म्हणजे कसं येणार, युनिट सर्कल म्हणजे काय, असं सर्कल ज्या सर्कलची रेडियस किती असते, 1 असते. हां, ते सर्कल आपण इथे घेणार आहे बघा. आता त्याची रेडियस काय असेल, 1 असेल. मी थोडं सर्कल मोठं काढते कारण लक्षात यावं म्हणून. मग या सर्कलवरती आता हा 0 पॉईंट असेल, इथं काय असणार आहे, ए पॉईंट असणार आहे, बरोबर आहे का. आता ओ ए ही काय झाली, इनिशियल आर्म झाली. अँगल किती घ्यायचा आहे आपल्याला, 0 डिग्री घ्यायचा आहे. त्यामुळे
ओबी रे इकडं कुठे येईल का? कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल ओबी रे? ती जाणार आहे का पुढं कुठं? कारण अँगल किती आहे? 0 डिग्री आहे. त्यामुळं तो जो अँगल आहे तो याच रेवरती असेल, म्हणजे एक्स ॲक्सिसवरतीच असणार आहे. लक्षात येते? मग इथं फक्त मी काय घेणार? पी पॉईंट घेणार. जिथं सर्कल एक्स ॲक्सिसला टच होते तिथे मी काय करणार? पी पॉईंट घेणार. मग पीचे कोऑर्डिनेट्स सांगता येणार आहेत का बघा तुम्हाला? एक्स ॲक्सिसवरचं पीचं डिस्टन्स किती असणार आहे? 0 पासून इथंपर्यंत, म्हणजे या सर्कलची रेडियस किती असणार आहे? आता हे युनिट सर्कल आहे, म्हणजे याची रेडियस किती असते? 1 असते. लक्षात येते का बघा? युनिट सर्कलची रेडियस ही काय असते? 1 असते. त्यामुळं एक्स कोऑर्डिनेट याचा किती असेल? 1 असेल. आणि वाय कोऑर्डिनेटकडे आपण गेलोय का? नाही आहे. वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 असणार आहे. हां, पीचा एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट काय आला? 0 आहे. लक्षात येते? म्हणजे टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म ही काय झाली? तीच झाली त्या सर्कलची. लक्षात येते का? त्यामुळे आपल्याला पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले? 1 आणि 0 मिळाले. मग याच्यावरनं मी काय करणार आता बघा? मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 1 मिळालं. आणि वाय इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 0 मिळालं. बरोबर आहे? मग पुढं आपण व्हॅल्यू आता फाइंड करणार. साइन थिटा इज इक्वल टू काय येणार मग? साइन थिटा इज इक्वल टू काय म्हणतो आपण? वाय म्हणतो. बरोबर आहे का? साइन थिटा इज इक्वल टू वाय येणार. मग वायची व्हॅल्यू इथे किती आहे? 0 आहे. पुढे आता कॉस थिटा इज इक्वल टू काय म्हणतो आपण? एक्स म्हणतोय. बरोबर आहे? कॉस थिटा इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा इथं? 1 आहे. आणि राहिलं टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजेच काय घेणार आहे आपण? साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. टॅन म्हणजे काय लिहितो आपण? साइन अपॉन कॉस. साइनची व्हॅल्यू किती आहे बघा? वाय अपॉन कॉसची व्हॅल्यू किती? एक्स. साइन किती आहे? 0 आहे. म्हणजे सॉरी, वायची व्हॅल्यू 0 आहे आणि एक्सची व्हॅल्यू इथे किती आहे? 1 आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू किती येईल? 0 येईल. लक्षात येते का? ते अँगलच्या व्हॅल्यूज ज्या 0, 1 वगैरे आल्या त्या कशा आल्या? मग त्यामुळे साइन 0ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार आहे? 0 मिळणार आहे. कॉस म्हणजे थिटा अँगल आपल्या इथे किती आहे आता? 0 आहे ना, त्यामुळे आपण पुढं पाहिजे तर असं म्हणू शकतो. देअरफॉर साइन थिटा इथं फक्त व्हॅल्यू टाकली नाही आहे, ती 0 डिग्री इज इक्वल टू किती आहे? साइन 0ची व्हॅल्यू किती आल्या बघायचं? 0च येणार आहे. कॉस 0 इज इक्वल टू किती मिळणार आहे? 1 मिळेल. आणि टॅन 0 इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळणार आहे? 0 मिळेल. हां, मग साइन 0 0, कॉस 0 1 आणि टॅन 0 किती आला? 0 आला याच्यावर. आणि मग आता कोसेकची व्हॅल्यू किती येणार आहे? कोसेक 0 इज इक्वल टू काय येणार? ती नॉट डिफाईन येणार. लक्षात येते का? परत सेक 0 इज इक्वल टू किती येणार आहे? 1 येईल. आणि कॉट 0 काय असणार आहे? नॉट डिफाईन असेल. हां, हे माहिती आहे ना सगळ्यांना? नॉट डिफाईन व्हॅल्यू कधी येतात ते? 1/0 जेव्हा असेल व्हॅल्यू. याचा रेसिप्रोकल जर घेतला, साईनवरून कोसेक कसा फाइंड करतो आपण? कोसेक इज इक्वल टू काय लिहितो आपण? 1/sin लिहितो. म्हणजेच 1/0 आला ना. 1/0 म्हणजे इन्फिनिटी व्हॅल्यू येते आणि ती नॉट डिफाईन असते. हां, मग या आपल्याला 0 अँगलच्या अशा युनिट सर्कलचा यूज करून व्हॅल्यूज अशा मिळालेल्या. हां, तर आपल्याला पुढचा अँगल दिला आहे बघा, 90 डिग्री दिलेला आहे. तो आपण बघणार आहे आता. पुढचा अँगल म्हणजे काय करायचं? डायग्राम काढायची आता. 90 डिग्री आहे. सर्कल आपण इथं आता ड्रॉ करायचं. अगोदर युनिट सर्कल ड्रॉ करायचं. युनिट सर्कल म्हणजे काय सांगितलं मी? ज्या सर्कलची रेडियस किती असते? 1 असते. आता इथे जरा 1 पेक्षा जास्त दिसते, कारण दिसावं डायग्राम म्हणून मी मोठी घेतलेली आहे. मग आपला अँगल आता इथे एक्स ॲक्सिस आहे, इथं वाय ॲक्सिस आहे. इनिशियल आर्म कोणती असेल? ही असेल ओ एक्स ॲक्सिस. टर्मिनल आर्म इथं अँगल किती आहे? हा 90 डिग्री आहे. लक्षात येते का? हा अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. त्यामुळे पी पॉईंट जो आहे इथं ए पॉईंट गेला वाय ॲक्सिसवरती आणि इथं पी पॉईंट पण वाय ॲक्सिसवरती आला. त्यामुळे पीचे कोऑर्डिनेट्स आता पीचा एक्स कोऑर्डिनेट जर तुम्ही बघितलात तर तो किती आहे? 0 आहे का 90 आहे? पीचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे का किती आहे बघा? एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यावीच लागली नाही आहे, त्यामुळे तो काय आला? 0 आला. आणि वाय कोऑर्डिनेट पी पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट जर बघितला तर ती रेडियस आली. आणि ती रेडियस किती आहे या सर्कलची? 1 आहे. त्यामुळे पी कोऑर्डिनेट पीचे कोऑर्डिनेट्स काय आले? 0 आणि 1 आले. हां, कोणता अँगल बघतोय म्हटलं मी? सेकंड नंबर दिलेला आहे. अँगल ऑफ मेजर 90 डिग्री. और हेच आपल्याला रॅडियनमध्ये पण आहे बरं का.
हेच रॅडियनमध्ये कसं लिहू शकतो आपण, π/2 रॅडियन असं आपल्याला लिहिता येईल. हां, मग इथं पीचे कॉर्डिनेट्स काय मिळाले, 0 आणि 1 मिळाली. मग त्याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 0 मिळाली आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली बघा, 1 मिळाली. हां, बरोबर आहे. देअरफॉर मग आता साईनची व्हॅल्यू घ्यायची. साईन थिटा किती आहे, आता डायरेक्ट लिहिते मी, 90 डिग्री आहे. साईन म्हणजे काय म्हणतो आपण, वाय म्हणतोय. साईन वायची व्हॅल्यू किती आहे ती घ्यायची, 1 आहे. पुढे आता कॉस थिटाऐवजी आपण 90 जो दिला आहे तोच लिहायचा, इज इक्वल टू एक्स येईल आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे तर ती 0 आहे, त्यामुळे ती लिहिली. आणि आता टॅन, टॅन म्हणजे काय म्हणतो आपण, साईन अपॉन कॉस. साईन 90 डिवायडेड बाय कॉस 90. साईन 90ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. हां, मग 1/0 म्हणजेच काय आलं ते, नॉट डिफाईन आलं. लक्षात येते का बघा, 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. मग आता कॉट म्हणजे काय लिहितो आपण, 1/tan लिहिते, बरोबर आहे का. 1/tan म्हणजेच किती येईल, 1/tan म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, x/y पण लिहू शकते की y/x म्हणजे टॅन असते. त्याच्या उलट मग आता हे नॉट डिफाईन आला असेल तर म्हणजे कॉटची व्हॅल्यू जी लिहिणार आपण ती कशी येणार, x/y येणार ना, बरोबर आहे का. x/y म्हणजेच cos/sin इथ्या. हां, कॉट म्हणजे रिलेशन माहिती आहे ना सगळ्यांना, cos/sin असते. हां, त्यामुळे x/y म्हणजेच किती येईल, 0/1 म्हणजेच त्याची व्हॅल्यू किती येईल, 0 येईल. साईन कॉस टॅन झालं, कॉट झालं. मग आता काय येणार, सेक थिटा. थिटा किती आहे, 90 डिग्री. सेक म्हणजे काय लिहितो आपण, 1/cos लिहिते. मग 1/cos म्हणजे काय आहे, एक्स आहे. 1/x येईल आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. त्यामुळे ते काय येणार आहे, नॉट डिफाईन येईल. हां, कशाची व्हॅल्यू आली बघा, ही सेकची व्हॅल्यू काय येईल, नॉट डिफाईन येईल. आणि राहिलं कोणतं आता, कोसेक 90 डिग्री. कोसेक 90 म्हणजेच 1/sin 90 म्हणजेच 1/sin म्हणजे काय म्हटलं आपण, वाय म्हटले, 1/1. वायची व्हॅल्यू 1 आहे, ती मी ॲड केली, त्याची व्हॅल्यू किती मिळाली बघा, 1 मिळाली. हां, माहिती लक्षात सगळ्यांच्या. हे 90चे पण आपण युनिट सर्कलचा यूज करून अँगल्स असे फाइंड केलेले आहेत. हां, आता नेक्स्ट थर्ड जो अँगल दिलेला आहे तो किती दिला आहे बघा, अँगल ऑफ मेजर 360 डिग्री दिला आहे, 360 डिग्री. आणि तोच रॅडियनमध्ये कसा लिहिला जातो बघा, 2π रॅडियन असा लिहिला जातो. आता 360 डिग्री म्हणजेच काय म्हणतो आपण की एक कम्प्लीट रोटेशन, बरोबर आहे का. मग 360 डिग्री म्हणजे तिथंच आला ना तो, एक्स ॲक्सिसवरतीच आला. म्हणजे 0 आणि 360मध्ये काय फरक आहे का, 0 डिग्री अँगल इथंच येते, OA रेवरती, आणि 360 डिग्री पण त्याच रेवरती येते. त्यामुळे ऑल जे ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या ज्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आपल्याला ह्या, त्या सगळ्या काय येणार, 0 आणि 360 डिग्रीच्या दोन्हींच्या काय असतात, सेम असतात. लक्षात येते सगळ्यांच्या, 0 आणि 360च्या व्हॅल्यूज काय असणार आहेत, सेम असणार आहेत. मग आता पुढं अजून एक अँगल दिला आहे, तर आपल्याला 120 डिग्री दिला आहे आणि अजून एक दिला आहे तो 225 दिला आहे. म्हणजे कुठलाही अँगल असा आपण फाइंड करू शकते. त्यातला एक आपण अँगल फाइंड करूया आणि मग एक्झरसाईजला सुरू करायचे. एक्झरसाईज नेक्स्ट लेक्चरला आपल्याला सुरू करावी लागेल, माहिती लक्षात. मग अजून एक अँगल 120 डिग्री आणि एक्झरसाईज आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हां, त्यामुळे आज काय असाइनमेंट असणार नाही आहे, आज नवीन टॉपिक सुरू केलेला आहे. म्हणजे बेसिक जे फॉर्म्युले आहेत पाहिजे तर ते तुम्ही लिहू शकताय असाइनमेंटसाठी, ते मी सांगते लिहायला. आणि तो टेबल पण लिहा. टेबल कोणता येणार, क्वाड्रंटवरून जे आपण साईन सांगतो ट्रिग्नोमेट्री फंक्शनची, त्याचा टेबल लिहायचा. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झरसाईज वगैरे बघूया.